जगतविख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणतो, या पृथ्वी तलावरून जर मधमाशा संपल्या तर पुढील अवघ्या 4 वर्षातच मनुष्य जातीचं अस्तित्वच संपुष्टात येईल. हे मधमाशी, शिकव आम्हाला एकोप्यानं राहायला, समूहात जगताना समूहाचे नियम पाळायला. शिकव आम्हाला दीर्घ कष्ट घेतल्याशिवाय गोड फळ मिळत नाही, थेंब थेंब साठवल्याशिवाय मधाचं पोळं होत नाही. मधमाशी, शिकव आम्हाला कमी जागेत घर बांधायला, निसर्ग नष्ट न करता सुखानं नांदायला. मधमाशी, शेतकऱ्यांना शिकव आमच्या नैसर्गिक शेती करायला, पीक पाणी फळं फुलं प्रेमानं वाढवायला. मधमाशी, तुझा फुलांना होणारा परिसस्पर्श पिकांना संजीवनी देऊन जातो. तुझ्या फक्त येण्यानं शिवारात सोन्याचा पाऊस पडतो. मधमाशी, तू आदर्श आहेस. समूहात, कुटुंबात, जगात कसं राहावं तूच फक्त शिकवू शकतेस, म्हणून तुला हे साकडं. पण माफ कर मधमाशी, आम्ही तुला मारतो आहे, विषारी कीटकनाशक पाजतो आहे, मधासाठी तुझं घर जाळतो आहे. आज तुझं महत्व आम्हाला पटणार आहे. तू नसलीस तर माणसाचं जीवन घटणार आहे. मधमाशी, तुझ्याशिवाय जगाचं अस्तित्वच संपुष्टात येणार आहे. निसर्ग अद्भुत आणि अगम्य आहे. उंच पर्वतरांगा, वृक्षवेलींनी नटलेली वनं, विविध रंगांची फुलं आणि अथांग पसरलेला सागर निसर्गाच्या सौंदर्याची जणू उधळणच करीत आहेत. पृथ्वी तलावरील सजीव सृष्टी एकमेकांच्या सहजीवनातून फुलत आहे, बहरत आहे. समृद्ध फुलझाडांवर गुंजन करणारे भुंगे आणि मधमाशा फुलांचे फळात रूपांतर होण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक आहेत. मधमाशांचा इतिहास हा मानव वंशाच्या इतिहासापेक्षाही फार पुरातन आहे. मानवाचा उदय होण्यापूर्वी अनेक कोटी वर्षांपूर्वी मधमाशांचं अस्तित्व पृथ्वी तलावर होतं. मधमाशा हा एक सामाजिक कीटक त्याच्या खाद्यासाठी संपूर्णपणे सपुष्प वनस्पतीवर अवलंबून असतो आणि त्यामुळेच सपुष्प वनस्पतीमध्ये परागसिंचन होऊन बीजधारणा होते. म्हणून पृथ्वीवरील वनस्पती जीवन आणि प्राणी जीवन यांचे कालचक्र अव्याहतपणे सुरू आहे. या अत्यंत महत्त्वाच्या आणि उपयुक्त मधमाशी या सामाजिक कीटकाची ही गोष्ट. मधमाशांच्या प्रमुख 5 जाती आहेत. 1. आग्या मधमाशा अर्थात एपिस डोरसाठा. या मधमाशा एकच पोळे डोंगराच्या कड्याला, धरणाच्या टोकाला, उंच इमारतीला उघड्यावर बांधतात. या उजेडात राहत नसल्यानं कृत्रिम पेटीत अंधारात
त्यांना ठेवता येत नाही, मात्र या परागीकरणासाठी उपयोगी असतात. 2. फुलोरी किंवा काट्याळू मधमाशा अर्थात एपिस फ्लोरिया. या मधमाशा आकारानं लहान असतात आणि आग्या मधमाशाप्रमाणेच एकच पोळं त्याही बांधतात. शेतांच्या बांधावर, काट्याच्या कुंपणात, झुडपात, उजेडात पोळं बांधत असल्यानं कृत्रिमरित्या पाळता येत नाहीत, मात्र या परागीकरणासाठी उपयोगी पडतात. 3. पोयाच्या मधमाशा अर्थात ट्रायगोना बीज. पोयाच्या मधमाशा आकारानं फारच लहान असतात. त्या चावत नाहीत आणि पाळल्याही जात नाहीत. 4. सातेरी किंवा सातपुडी मधमाशा अर्थात एपिस सिराना इंडिका. सातेरी मधमाशा आकारानं आग्या मधमाशापेक्षा लहान आणि फुलोरी मधमाशांपेक्षा मोठ्या असतात. सातेरी मधमाशा 7 ते 10 पोळ्या अंधारात एकास एक समांतर बांधतात. दगडाच्या सांदीत, मुंग्यांच्या वारुळात, झाडाच्या ढोलीत आणि निसर्गातील भरपूर खाद्य असणाऱ्या ठिकाणी आपलं पोळं बांधतात. या अंधारात राहत असल्यानं त्यांचे कृत्रिमपणे मधपेट्यात पालन करण्यात येतं. एका मधपेटीच्या वसाहतीपासून 15 ते 20 किलोपर्यंत मध मिळतं. 5. एपिस मेलिफेरा अर्थात युरोपियन मधमाशा. या मधमाशा जगात मोठ्या प्रमाणात विस्तारल्या आहेत. सातेरी मधमाशापेक्षा आकारानं मोठ्या असणाऱ्या अंधारात 7 ते 10 पोळ्या समांतर रेषेत बांधतात. एकाच ठिकाणी जास्त दिवस राहण्याची सवय असल्यानं त्यांचे कृत्रिमपणे मधपेट्यात पालन केलं जातं. या वसाहतीतून प्रतिवर्षी सरासरी 35 ते 40 किलो मध मिळतो. अशा या 5 प्रकारच्या मधमाशा. मधमाशा पालन केल्यामुळे आपल्याला अनेक फायदे होतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मधमाशा पालन हे मधमाशांना पाळून करतात आणि मधमाशा सगळ्यात उपयोगी कीटक आहे. मधमाशा इतर कीटकांसारखी एक एक कीटक नसून त्यांची एक वसाहत असते. या वसाहतीमध्ये राणी माशी असते, अनेक कामकऱ्या मासे असतात आणि नर माशा असतात. या सगळ्यांना मिळून ते त्यांच्या घर करतात आणि त्या घरामध्ये राहतात. त्याला निसर्गामध्ये त्या मधमाशा असतात आणि त्या त्यांचं काम करत असतात. त्याप्रमाणे त्या निसर्गासारख्या परिस्थिती निर्माण करून आपल्याला तशी पेटी करतात, त्याला हाईव्ह म्हणतात आणि त्याच्यात मधमाशा पालन करतात आणि वसाहताचं संवर्धन करून वाढ करतात. आता वसाहत म्हणजे काय? तर एका वसाहतीत एक राणी माशी आणि 10 ते 20 हजार कामकरी माशा, नर माशा आणि त्यांचा पिलावा यांचा समावेश असतो. यालाच वसाहत म्हणतात. एका वसाहतीत एकच राणी माशी असते. राणी माशीच्या घरात अंडी घातल्यानंतर 16व्या दिवशी राणीचा जन्म होतो. त्यानंतर नराबरोबर पेटीच्या बाहेर हवेत संयोग होतो. राणी माशीच्या संयोगाच्या वेळी अनेक नर तिच्याशी संयोग करतात आणि त्यांची शुक्रबीजं राणीच्या विशिष्ट पिशवीत साठवली जातात. 24 तासानंतर राणी फलित आणि अफलित अशी 2 प्रकारची अंडी घालू लागते. राणी माशी ही आकारानं कामकरी मधमाशांपेक्षा मोठी असते. पोटाचा भाग लांबट आणि टोकाला निमुळता होत गेलेला असतो. रंग सोनेरी आणि भुरकट असतो. राणी माशीच्या डोक्यात विशिष्ट ग्रंथी असल्यानं त्यातून राणी स्त्राव पाझरतो आणि तो स्त्राव कामकरी माशा चाटून घेतात आणि इतर कामकरी माशांनाही देतात. त्यामुळं सर्व वसाहतीत हा वास पसरतो. कामकरी माशा पराग आणि मकरंद आणण्यासाठी बाहेर गेल्या तरी परत पेटीत येतात. राणी माशी दिवसाला 500 ते 1000 अंडी घालते. तिचं आयुष्य 2 ते 3 वर्षाचं असतं. राणीच्या सफल अंड्यांपासून कामकरी माशा जन्माला येतात. त्या नपुसक मादी माशा आहेत, त्यामुळं त्या सफल अंडी घालू शकत नाहीत. जनेंद्रियांची वाढ पूर्ण न झाल्यानं त्यांचा नराबरोबर संयोग होऊ शकत नाही. पोटाच्या भागात हनी स्टमक, मागच्या पायावर पोलन बास्केट, पोटाच्या खाली मेण ग्रंथी आणि पोटाच्या मागील बाजूस विषाची नांगी. यामुळं कामकरी मधमाशा वेगवेगळी कामं सहज करू शकतात. वयोमानाप्रमाणे त्यांची कामं ठरलेली असतात. पोळ्याची स्वच्छता करणं, मोठ्या आळ्यांना खाद्य घालणं,
मेणग्रंथीद्वारे मेण स्त्रवून घरं बांधणं, वसाहतींचं रक्षण करणं, वसाहतींचं तापमान स्थिर ठेवणं, नवीन खाद्याचा शोध घेणं, मकरंद आणि पराग आणणं, मध तयार करणं अशी सर्व कामं कामकरी माशा मरेपर्यंत करीत असतात. कामकरी माशांचं आयुष्य मध हंगामात 1.5 ते 3 महिने एवढं कमी असतं. या माशा वसाहतीपासून 1 ते 2 किलोमीटरपर्यंत जाऊन मकरंद आणि परागकण आणतात. मधमाशा पालन उद्योग सुरू करताना याबाबतीत विविध अंगांचं प्रशिक्षण लाभार्थ्यांना असणं आवश्यक आहे. व्यापारी तत्वावर मधमाशा पालन उद्योग सुरू करायचा असल्यास मधमाशांना वर्षभर पुरेसं खाद्य उपलब्ध होणं गरजेचं असतं. त्यासाठी स्थानिक फुलोऱ्याची माहिती लाभार्थ्याला असली पाहिजे. तसंच जंगल, शेती, पिकं यांचे फुलोऱ्याबरोबरच पाळता येणाऱ्या जातींच्या मधमाशांच्या नैसर्गिक वसाहती उपलब्ध होणं गरजेचं असतं. अशाच ठिकाणी मधमाशा पालन उद्योग सुरू करता येतो. महाराष्ट्रामध्ये एकात्मिक मधमाशा पालन, प्रजनन, मध उत्पादन योजना ही खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मार्फत राबवली जात आहे. त्याच्या माध्यमातून पश्चिम घाटातील 12 जिल्हे आणि 63 तालुके यांना आपण 25% अनुदान मधमाशांच्या साहित्यावरती, मधमाशांच्या वसाहतीवरती देतो आणि याच्या माध्यमातून त्यांना मोफत प्रशिक्षण दिलं जातं, ज्याच्या माध्यमातून 10 दिवसाचं प्रशिक्षण, 25 दिवसाचं प्रशिक्षण त्यांना मिळू शकतं. त्याच्यामध्ये त्यांना राहण्याची, जेवणाची आणि येण्या-जाण्याची व्यवस्था केली जाते, ज्याच्या माध्यमातून त्यांना मधमाशा पालनाचं महत्त्व समजू शकेल. त्यानंतर त्यांना उद्योगासाठीही हे 25% अनुदानाचा फायदा देता येतो. मागच्या काही वर्षात आपण मराठवाडा विकास कार्यक्रमांतर्गत मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांसाठी 80% अनुदान आणि 20% कर्ज अशा स्वरूपाची योजना राबवली. त्याच्या माध्यमातूनही लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी या ठिकाणचे अनेक शेतकरी, औरंगाबाद या ठिकाणचे अनेक शेतकरी उद्योगाकडे वळलेले आपल्याला दिसत आहेत. त्याचबरोबर विदर्भासाठीही खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मार्फत प्रशिक्षण दिलं जातं. शिवाय खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मार्फत हमी भावाने विकत घेण्याचीही क्षमता आहे, त्यामुळं लोकांना हमी भावही दिला जातो. हे सगळं पाहिलं तर एक अतिशय कमी भांडवलात सुरू होणारा उद्योग, निसर्गाचं संवर्धन करणारा उद्योग, त्याचबरोबर माणसांना निसर्गाच्या जवळ घेऊन जाणारा उद्योग आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जास्तीचा फायदा देणारा उद्योग, असा उद्योग आपल्या सगळ्यांना मधमाशा पालनाच्या माध्यमातून दिसतो. आता आपण वसाहत पकडणं अर्थात कॅप्चरिंग करणं याबद्दल माहिती घेऊया. सातपुडी मधमाशांची वसाहत झाडांच्या ढोलीत, मुंग्यांच्या वारुळात, जमिनीत, कड्या कपारी अशा अंधाऱ्या ठिकाणी आढळते. वसाहत पकडताना वसाहतीतील घटक किंवा पिलांचा नाश होणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे. वसाहतीला इजा झाली तर मधमाशा रागीट बनतात आणि दंश करायला सुरुवात करतात. त्याकरिता सर्व कामं हळुवारपणानं, काळजीपूर्वक करायला हवीत. वसाहत पकडण्यासाठी जातेवेळी 2 व्यक्ती असाव्यात. वसाहत पकडण्यासाठी लागणारं साहित्य अर्थात 4 फ्रेमी पेटी, क्वीन गेट फ्रेम्स, काथ्या, सुतळी, धुरयंत्र, सुरी, स्वार्मनेट, बीव्हेल इत्यादी. कॅप्चरिंग वातावरण स्वच्छ असताना करावं. ढोलीतील वसाहत कुठं आहे हे पाहावं. वसाहत असलेल्या ढोलीचे तोंड हळुवारपणे वसाहतीला हादरे बसणार नाहीत याची काळजी घेऊन आतील कोंब काढून घेता येतील एवढं रुंद करून घ्यावं. वसाहतीतील पोळ्यांवरील माशा ब्रशच्या साह्यानं बाजूला कराव्यात किंवा थोडा धूर द्यावा, म्हणजे माशा पोळ्याच्या वरच्या बाजूस जातील. पिलावाच्या पोळी एक नंतर एक काढून घ्यावीत. पोळ्यांवरील पिलावा पाहावा. नवीन अंडी अळी दिसू लागल्यास आणि घरं गोल झालेली दिसल्यास वसाहत लेईंग वर्कर असते, अशी वसाहत पकडू नये. सर्व पोळी काढून बाजूला घेतल्यावर ती बरोबर कापून घ्यावीत. सुतळीच्या सहाय्यानं पोळी ब्रूड फ्रेम्सला बांधून घ्यावीत आणि पेटीत ठेवावीत. तोपर्यंत वसाहतीतील माशा एका ठिकाणी जमतात, त्यांना पेटीत ठेवावं.
अशोक भाऊराव गुट्टे, मुक्काम सोनवा, पोस्ट मंगरूळ, तालुका जळकोट, जिल्हा लातूर येथील रहिवासी असून मी मधमाशाचा उद्योग 15 ते 20 वर्षापासून करतो. जास्तीत जास्त मधमाशा परागीभवनासाठी शेतकऱ्याचं 35 ते 40% उत्पन्न वाढते आणि मधमाशापासून गुढी आणि परिवर्तन निर्माण होते आणि मधमाशापासून अनेक फायदे आणि परागीभवनासाठी मधमाशा उपयुक्त असे. वार्षिक या उत्पन्नातून मधमाशाच्या उद्योगातून वार्षिक 2.5 ते 3 लाखापर्यंत आपला फायदा झालेला आहे आणि रोखीने मिळालेले आहेत. मधमाशा पालनापासून आपण घटक काढणे आणि कंपन्यांना इतर परागीभवनासाठी देणे आणि शासनाला म्हणजे जिल्हा उद्योग केंद्राला, खादी ग्राम उद्योग केंद्राला पुरवठा आपण केलेले आहेत. त्यांची गुजराण त्यांच्या वसाहतीपासून 1 ते 1.5 किलोमीटर परिसरात फुललेल्या उपयुक्त वनस्पतींच्या फुलातून मिळणाऱ्या मकरंद आणि परागकणांवर होते. खाद्याचा तुटवडा असेल त्या काळात सर्वसाधारण संख्याबळाच्या वसाहतीत निम्मा साखर अधिक निम्मे पाणी याचा 200 ग्रॅम पाक तयार करून थंड झाल्यावर सायंकाळच्या वेळी वाट्यातून ब्रूड चेंबरवर ठेवावा. यामध्ये झाडांची पानं टाकावीत म्हणजे त्यावर बसून मधमाशा पाक खातात. मधमाशांच्या पोळ्यातून शुद्ध आणि अहिंसक पद्धतीनं मध काढता येतो. यासाठी स्टेनलेस स्टीलपासून तयार केलेल्या 6 फ्रेमी मधयंत्राचा वापर केला जातो. यावेळी पेटीतील मधानं भरलेल्या पोळ्यांवरील मधमाशा ब्रशनं बाजूला केल्या जातात. पोळ्यांवरील मेणाचा बारीक कागदासारखा पापुद्रा सुरीनं अलगद काढला जातो आणि अशा मधानं भरलेल्या फ्रेम्स मधयंत्रात ठेवून मधयंत्रास असलेल्या हँडलच्या सहाय्यानं फिरवलं जातं. यावेळी सेंट्रीफ्युगल फोर्समुळं पोळं न मोडता मधयंत्रात साठला जातो आणि असा मध प्रक्रिया करून विक्रीस उपलब्ध होतो. मी राहुल बाविस्कर PhD करीत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा या विद्यापीठात मधमाशा पालना. तर मधमाशा पालनाबाबत सांगायचं म्हटलं तर मी पैठण तालुका या एरियामध्ये मधमाशांविषयी अभ्यास करत आहे. गंगापूर तालुक्यातली ही खूप चांगली आहे. तर याच्यामध्ये जे मेजर पिकं जे आहेत तर ते आहेत सिरियल्स आणि पल्सेस. तर पल्सेस जे आहेत ते क्रॉस पॉलिनेटेड असतात आणि सगळ्याच पल्सेसला हे मधमाशांची पॉलिनेशनसाठी गरज असते. आणि त्यानंतर जे बिटर गार्ड, सिल्क स्क्वॅश, वॉटरमेलॉन यासारखे जे भाजीपाले आहेत त्यांना परागीभवनाची खूप गरज असते कारण ते क्रॉस पॉलिनेटेड असतात. तर ह्या क्रॉस पॉलिनेशन हे मधमाशा बाबतीत मधमाशा आहेत त्या साध्य करतात. मधमाशा या उत्कृष्ट परागवाहक असतात. मधमाशा वसाहत करून राहतात आणि एका वसाहतीत हजारो मधमाशा असतात. मधमाशांचे एक वैशिष्ट्य असे की एखाद्या वसाहतीतील मधमाशांनी एका जातीच्या फुलावर एकदा काम करण्यास सुरुवात केली तर त्याच जातीच्या फुलावर सातत्यानं त्या काम करतात आणि त्यामुळं हमखास परागीभवन होतच. मधमाशांच्या अंगावर बारीक केस असतात आणि त्यामुळं पराग अडकून वाहून नेले जातात. पाळीव मधमाशांच्या वसाहती ठेवून पुरेशा प्रमाणात परागवाहक पुरविता येतात. आता या सगळ्या विवेचनावरून लक्षात येईल की मधमाशा या परागवाहकाचं काम अत्यंत उत्कृष्टपणे करतात. मधमाशांचा परागीभवनासाठी उपयोग केल्यास पिकांच्या प्रकारानुसार 5 ते 40% उत्पादन वाढतं असं प्रयोगांती सिद्ध झालंय. आपल्या लक्षात येत असेल की मधमाशांचं आणि वेगवेगळ्या पिकांचं एक अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. मधमाशा या वेगवेगळ्या पिकांना फुलोऱ्यातून फळधारणा करण्यासाठी फार महत्त्वाचं असं काम करतात, ज्याला आपण परागीकरण असं म्हणतो. मधमाशांच्या वेगवेगळ्या जाती ज्या आहेत
त्या सगळ्याच जातींचा उपयोग ह्या परपरागीकरणासाठी होत असतो. शेतीतील पीक उत्पन्न वाढीच्या दृष्टीनं म्हणजे जवळजवळ 5% पासून 35% एवढं